अनेक दिग्गजांना डावलून विश्वनाथ महाडेश्वर यांना महापौर पदाची दिलेली संधी, आशिष चेंबूरकर, मंगेश सातमकरांसारख्या दिग्गज नगरसेवकांना डावलून स्थायी समिती अध्यक्षपदी रमेश कोरगावकर यांची निवड आणि आता सुधार समिती अध्यक्षपदासाठी श्रद्धा जाधव, किशोरी पेडणेकर, रमाकांत रहाटे ही नावं स्पर्धेत असतानाही अनंत उर्फ बाळा नर यांना संधी दिली जाणे, तसेच बेस्ट समितीच्या अध्यक्षपदी तर बेस्टचाच कर्मचारी राहिलेल्या आणि पहिल्यांदाच नगरसेवक झालेल्या अनिल कोकळे यांना संधी देणं ही सर्व नावं पालिकेच्या राजकारणात फारशी चर्चेत नसलेली आणि लो प्रोफाईल असलेली, पण शिवसेना नेतृत्वाने त्यांच्यावर विश्वास टाकून मोठी पदं पदरात टाकली। शिवसेनेने अनेक सामान्य शिवसैनिकांना मोठं केलं, पण अलीकडच्या काळात प्रस्थापितांना पदं वाटली जात असल्याचा आरोप शिवसेनेवर होऊ लागला होता। यावेळी मात्र सेना नेतृत्वाने हा आरोप पुसून काढत लो प्रोफाईल नगरसेवकांना संधी दिली आहे। रेल्वेचं असेल किंवा कोस्टल रोड असेल, सातत्याने मुंबईकरांसाठी ज्या सुविधा उपलब्ध करण्याचं काम उद्धवजींच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत सर्व नगरसेवकांनी पदाधिकारी केलेले आहेत। ह्यापुढे देखील तसंच करण्यात येईल। बेस्ट कामगार सेना ही युनियन सातत्याने आम्ही माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि आदित्य साहेब ठाकरे युवासेना प्रमुख यांचं मार्गदर्शन आम्ही घेत असतो। त्यांच्या मार्गदर्शनाखाली जे काम चालू आहे आमचं, त्याच्यामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली या आर्थिक परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी निश्चित आम्हाला त्यांचं मार्गदर्शन मिळेल आणि त्याच्यातून बाहेर पडू। यावेळी भाजप सत्तेत सहभागी नसल्याने त्यांच्या वाट्याची पदही शिवसेनेला मिळाली आहेत, त्यामुळे अधिकाधिक सेना नगरसेवकांच्या पदरात पदे पडत आहेत। ही पदे देताना सेना नेतृत्वाने लो प्रोफाईल नगरसेवक तर पाहिले आहेतच, शिवाय शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरांना समान संधी हे देखील पाहिले। एक लक्षात घ्या, ही गोष्ट सर्वसामान्य कार्यकर्त्याला मोठ्या पदापर्यंत नेऊन पोहोचवणं हे फक्त शिवसेना या एका पक्षातच घडतं, बाकी इतर पक्षामध्ये ते घडत नाही। अनुभवी आणि दिग्गज नगरसेवकांना पदे देऊन सेनेत ते डोईजड झाले असते, जे प्रस्थापित नेत्यांना आणि बाहेर राहून कारभार हाकणाऱ्यांना सोयीचं नव्हतं, म्हणूनच त्यांचा पत्ता कट झाल्याचं समजतं। तसेच रिमोट कंट्रोलद्वारे पालिकेवर वचक ठेवायचा असेल तर पदाधिकारी हा बोले तैसा चाले असाच हवा। लो प्रोफाईल असणाऱ्या नगरसेवकांना सेना नेतृत्वाने संधी दिली असली तरी त्यांच्यासमोर खडतर आव्हान हे आहे, भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांचा डाग पुसून स्वच्छ कारभार करत मुंबईच्या विकासाचे शिवधनुष्यही त्यांना पेलायचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।